पण तो ती नलिनीची बॉडी नाहीये आणि तू खात्रीने सांगतोस की ती बॉडी नलिनीचीच होती. एवढ्या विश्वासाने कसं काय बोलू शकतोस तू? हे बघा वहिनी, तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा. आपण या विषयावर नंतर बोलू. नंतर बोलण्यासारखं तरी काय आहे बाबा त्यात? मी नवरा म्हणून खात्री देतो तुम्हाला की ती नली नव्हती. वेदारे, मी भाऊ आहे तिचा. मला माझी बहीण ओळखणार नाही. तुला बरं कसं काय दिसलं नाही रे? अरे मी सांगतोय ना, ती बॉडी नलीचीच होती. रंग, उंची सारे जळली होती बॉडी. रंग कुठून दिसला तुला? उंची कुठून दिसली? वेदारे, बॉडी नलीचीच होती. अरे ऋषी शांत हो बाळा. बॉडी इतकी जाळली होती की ओळखता येत नव्हतं. काय बोलतोस तू ऋषी? वेद, मला वाटतं चुकीचं वाटतंय तुला. तू ना काही निष्कर्ष लावून स्वतःच समाधान करून घेतोस फक्त. अरे मी असं का करेन? तुमचा प्लॅन उघड होईल म्हणून. तिकडीचं संकट टाळावं म्हणून. अशी हजार कारण आहेत रे, ती तुझी तुला माहिती. पण मी तुझ्या दबावाखाली येऊन ना तुझ्या हुला हो करणार नाही. जे माझ्या मनाला पटत नाहीये ते मी कधीच मान्य करणार नाही. माझं मन सांगतंय नली जिवंत आहे. वेद, ऋषी शांत हो. ते बघ, तुझं सगळं बोलणं पटतंय मला, पण वेद ते सहजासहजी मान्य करणार नाही. अरे नलिनी बायको आहे ना त्याची. शेवटी नाही, सत्य स्वीकारणं आपल्या हातात नसतेच ना. आपण काहीतरी मार्ग काढू. काळजी घे स्वतःची. आणि कधी काही लागलं, अडी अडचण आली तर हक्काने आवाज दे, आम्ही येऊ. काळजी घ्या सरस्वती. काही झालं तरी आम्ही आहोत त्यात. वहिनी, काळजी घ्या. काय लागलं तर सांगा. आहो चला. तो ऋषी, आता वेळ नको घालवायला. आपण लवकरात लवकर हे गाव सोडायला पाहिजे. भीती वाटते रे खूप. नाही सहन होत आहे. ही लपवा छपवीचं नाटक लवकरात लवकर संपलेलंच बरं आहे. बरोबर आहे आई तुझं, पण असंच करूया.
वेदला बघितलंस? जी अवस्था बघवत नव्हती पण वेद मान्यच करायला तयार नाही. नली या जगात नाहीये. कसा करेल तू? मान्य करणारच नाही. प्रेम आहे त्याचं नलीवर, आणि त्या प्रेमापोटीच त्यानं खरं खोटं काय ते शोधून काढलं आणि आपण त्यात अडकलो तर. म्हणून काय तू लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आपण लवकर जाऊया. माझा अंदाज कधीही चुकायचा नाही. कसला अंदाज? सौरभ बद्दल. लंबी रेस का घोडा आहे आपला मुलगा. अतिशय चतुर, धूर्त आणि हुशार आहे माझा मुलगा. मला ते इतका अभिमान वाटतो ना त्याचा. आज तर मला दृष्टच काढावीशी वाटते बाई त्याची. त्या बरोबर आहे तुझं. आमचा वेद म्हणजे इमोशनल आणि एकदम साधा भोळा आहे, पण सौरभ सारखा हरहुन्नरी मुलगाच यशस्वी होऊ शकतो. अगदी माझ्या मनातलं बोलला. मूर्खा, किती वेळा सांगितलं तुला नॉक करून येत जा म्हणून. अब हमारे घर में आने के लिए हमें नॉक करना पड़ेगा क्या? बोला. बॅग इज आउट ऑफ द कॅट. कॅट इज आउट ऑफ द बॅग म्हणायचंय का बाळा तुला? दॅट इज दॅट. आई समजून घ्या ना मला. डोंबल. बाबा टेलर. अरे बघ प्रमिला, या पुढे माझ्या या मुलाला काही बोलायचं नाही. त्याला सगळं कळतं, सगळं समजतं त्याला. पधार जहां पना, आपके लिए तोहफा लाया. बॅग सिक्सर मारली आहे त्याने आज. तुला सांगितलं होतं ना, माझ्या पोटी हा हिरा जन्माला ना. हिरा हा आपला मुलगा आहे, याचा मला तरुण मुलाला असं मारतात का? मग काय पूजा करू का ह्याची? अरे गोदावरी फूड्सचे पेपर आणि मुंबईला जाण्यासाठी काढलेली तिकीट, ह्याच्यातला फरक कळत नाही याला. बिन सिंगाचा आणि बिन सेफ्टीचा बैल आहे. त्याला सांगितलं होतं नलिनीचे पेपर्स घेऊन ये, तर काय घेऊन आला हा? बघ 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 आली बाबा बघ. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा तू काय शेण खायला गेला होतास का? गॉड ऑफ ती बैल ते ना आधी ठरवा आणि मला सांगा. ठेव काय एक